नमस्कार. आज आहे दिनांक 15 डिसेंबर 2020 आणि मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आजचं न्यूजपेपर डिस्कशन करण्याआधी आपण एक न्यूज रिवाईज करणार आहेत. ती न्यूज आहे जम्मू काश्मीर स्टेटशी रिलेटेड. काल आपण बघितलं होतं की जम्मू अँड काश्मीर हे जे राज्य आहे इथे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल याचे निवडणुका होत आहेत. मग आपण डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलला पुन्हा एकदा रिवाईज करणार आहेत आणि त्यानंतर आपलं जे रेग्युलर डिस्कशन आहे त्याला आपण फॉलो करूया. लक्षात घ्या, आपण 2019मध्ये जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट आणला आणि त्याच्यानुसार आपण काय केलं तर आपण जम्मू अँड काश्मीर जो होता त्याला 2 युनियन टेरिटरीमध्ये डिवाईड करून टाकला. 2 युनियन टेरिटरी म्हणजे 2 केंद्रशासित प्रदेश. कुठले 2 होते ते तर एक होता जम्मू अँड काश्मीर आणि दुसरा होता लडाख. जम्मू अँड काश्मीरसाठी आपण काय प्रोव्हिजन केलं होतं तर जम्मू अँड काश्मीरमध्ये विधानसभा हे असेल. ठीक आहे, विधानसभा प्रेझेंट असणार. भले इथे केंद्रशासित प्रदेश आपण त्याला जाहीर केला परंतु सुद्धा तिथे विधानसभा असेल. आणि विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश किती आहेत भारतामध्ये तर एक आहे आपलं दिल्ली, दुसरं आहे पुदुचेरी आणि आता तिसरं झालं तो जम्मू आणि काश्मीर. परंतु जम्मू आणि काश्मीरमध्ये जी लोकल गव्हर्नमेंट आहे, लोकल गव्हर्नमेंट म्हणजे काय तर पंचायती राज, त्याला अजून जास्त मजबूती प्रोव्हाइड करण्यासाठी, त्याला अजून जास्त मजबूत बनवण्यासाठी आपण काय केलं तर जम्मू अँड काश्मीर पंचायती राज ॲक्ट जो होता 1989चा आणि जम्मू अँड काश्मीर पंचायती राज रूल्स 1996 याच्यामध्ये आपण थोडेसे अमेंडमेंट आणले. आपण म्हणजे कोण तर केंद्र सरकारने. तर केंद्र सरकारने काय केलं, जम्मू अँड काश्मीर पंचायती राज ॲक्ट 1989 आणि जम्मू अँड काश्मीर पंचायती राज रूल 1996 याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि त्यांनी काय केलं तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट बोर्ड हे जे होता याला रिप्लेस केला बाय द डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलने. ठीक आहे, त्यांनी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट बोर्ड जे होता त्याला हटवला आणि त्याच्या जागेवरती डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलला जागा दिली. आणि हे जे अमेंडमेंट आहे हे आता या ऑक्टोबर महिन्यामध्येच करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि आपल्याला सध्या माहिती आहे की जम्मू अँड काश्मीरमध्ये डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे, कुठलं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे त्याचे इलेक्शन्स चालत आहेत. मग आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय तर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल काय आहे. तर लक्षात घ्या, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल बेसिकली 2 पार्टमध्ये डिवाईड होते. पहिला आहे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आणि दुसरे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. ठीक आहे, पहिला कुठले डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आणि दुसरे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. आता 3 टायर सिस्टम आपण यूज करतो. म्हणजे आपण जर म्हटलं की लोकल गव्हर्नमेंट आहे तर लोकल गव्हर्नमेंटमध्ये 3 टायर सिस्टम असतात, म्हणजे 3 टायर्स असतात. ठीक आहे, आता आपल्या इथे जर महाराष्ट्राची आपण बात केली तर महाराष्ट्रामध्ये कसं 3ऱ्या टायरवरती हे काय असते तर जिल्हा परिषद असते. ठीक आहे, 3ऱ्या स्तरावरती काय असते तर जिल्हा परिषद असते. तसंच जम्मू काश्मीरमध्ये आता 3ऱ्या स्तरावरती काय असणार आहे तर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल असणार आहे. लक्षात घ्या, आणि आता जे चाललं आहे इलेक्शन ते या डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलसाठी चाललं आहे. ओके, आपण जेव्हा जे जम्मू अँड काश्मीर याचं जेव्हा आपण रिऑर्गनायझेशन केलं, ॲक्ट कुठला होता जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019. मग त्याच्यानुसार जम्मू अँड काश्मीर जे आहे, जम्मू अँड काश्मीर हे जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याला आपण 20 डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये डिवाईड करून टाकला. किती डिस्ट्रिक्ट होते 20 डिस्ट्रिक्ट होते. मग आता या 20 डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल याच्यासाठी निवडणुका चालू आहेत. आता आपण थोडंसं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलविषयी माहिती घेऊ. तर लक्षात घ्या, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी एक असते. काय म्हटलं मी, प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी एक डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल असेल आणि त्याच्यामध्ये 14 मेंबर असतील. किती मेंबर असतील 14 मेंबर असतील. असे टोटल किती डिस्ट्रिक्ट आहेत तर टोटल 20 डिस्ट्रिक्ट आहेत. म्हणून याला जर आपण 20ने मल्टिप्लाय केलं तर आता सध्या 280 सीट्स 280 जागांसाठी जम्मू अँड काश्मीरमध्ये इलेक्शन चालू आहेत. ठीक आहे, आता हे जे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आहे याच्यामध्ये आपण काय म्हटलं किती मेंबर्स असतात तर 14 सदस्य असतील. या 14 सदस्यामध्ये SC, ST आणि विमेन यांच्यासाठी रिझर्वेशन असेल. कोणाकोणासाठी, SCसाठी, STसाठी आणि विमेनसाठी. तसंच हे जे 14 मेंबर्स आहेत ते स्वतःमधून एकाची चेअरमॅन म्हणून आणि एकाची व्हाईस चेअरमॅन म्हणून निवड करतील. ठीक आहे, हे जे 14 मेंबर आहे ते स्वतःपैकीच एकाची चेअरमॅन म्हणून आणि दुसऱ्याची व्हाईस चेअरमॅन म्हणून हे
निवड करतील. आता लक्षात घ्या, इथे आपण काय म्हटलं होतं की जे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आहे त्याचे दोन भाग आहेत. एकाला आपण डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणू आणि दुसऱ्याला आपण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी म्हणू. मग हा प्लॅनिंग कमिटी कशासाठी आहे तर लक्षात घ्या, आणि प्लॅनिंग कमिटीमध्ये मेंबर कोण कोण असतील ते पण लक्षात घ्या. आपण जे डिस्ट्रिक्ट म्हटलं आहे तर डिस्ट्रिक्टमध्ये जे MP असतील किंवा डिस्ट्रिक्टमध्ये जे MLA असतील हे या डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचे मेंबर असतील. ओके. आणि डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहेत ते इथे जे मेंबर असतील ते इलेक्टेड असतील, म्हणजे ते आपलं मतदानाने येतील. ठीक आहे, ते इलेक्टेड मेंबर असतील. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये 14 मेंबर, आणि हे दोघंही एकत्र मिळून ते डिस्ट्रिक्टसाठी काम करणार. ओके. आणि या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे काम करणार म्हणजे काय तर हे आराखडा वगैरे बनवणार, आणि त्याला इम्प्लिमेंट कोण करणार तर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिशनर, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिशनर हा CEO असणार. ठीक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असणार. जे काही आराखडा या DDC आणि DPCने मिळून बनवलेला आहे तर त्याला ते इम्प्लिमेंट करणार. ठीक आहे. DPCचा जो काम असतो ना, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, ते फक्त आणि फक्त एक सहकार्य म्हणून काम करतात, सल्ला द्यायचं काम करतात ते. ठीक आहे. बाकी जे काही मेन फंक्शन्स असतात ते हा DDCच परफॉर्म करतो. DDCमध्ये वेरियस कमिटीजसुद्धा आहे, जसं की डेव्हलपमेंट कमिटी झाला, त्यानंतर फिनान्स कमिटी झाला, तर असे कमिटीजसुद्धा याचा अंतर्गत. ठीक आहे, त्याचं तेवढं अंतर्गत जायची आपल्याला गरज नाही आहे, पण लक्षात ठेवा म्हणजे अख्खा जे आराखडा बनवायचा आणि इम्प्लिमेंट करायचं काम हा DDC करतो. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल खूप जास्त महत्त्वाचं आहे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल. आणि या तिसऱ्या स्तरावरती येते. याच्यासाठी आपण काय काय अरेंजमेंट केले होते तर जम्मू अँड काश्मीर पंचायती राज ॲक्ट कधी आला होता तर तो 1986मध्ये आला होता. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण दुसरा कुठला बघितला तर डिस्ट्रिक्ट जम्मू अँड काश्मीर पंचायती राज रूल्स आले होते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण दोघांमध्ये अमेंडमेंट केले. एक मिनटं, कुठला बघितला आपण जम्मू अँड काश्मीर पंचायती राज ॲक्ट कधी आला होता 1989मध्ये आला होता. 89 आहे, इयर लक्षात ठेवा. आणि दुसरं आपण काय ठेवलं जम्मू अँड काश्मीर पंचायती राज रूल्स हे कधी आले होते तर ते 1996मध्ये आलं होतं. या दोघांमध्ये आपण चेंज केला. ठीक आहे, अमेंड केला. आणि आपण काय केलं तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट बोर्ड हे जे होतं याला आपण रिप्लेस केलं कशाने तर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलने. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये आपण अजून दोन पार्ट बघितले होते. एक होतं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलर्स आणि दुसरं होतं डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. प्लॅनिंग कमिटीमध्ये कोण तर MP वगैरे असतात, MP MLA आणि इतर जे म्युन्सिपालिटीचे जे अध्यक्ष वगैरे असतात ते असतात. ठीक आहे. आणि जे आपलं काय म्हटलं मी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आहे तर त्याच्यामध्ये आपण निवडणूक घेणार त्याच्यासाठी, आणि ती निवडणुका आता सध्या जम्मू काश्मीरमध्ये चालू आहेत. ठीक आहे. त्यानंतर आधीचा जो डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट बोर्ड होता तर त्याचा जो एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होता तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर होता, आणि त्याचे जे चेअरमॅन असायचे ते कॅबिनेट मिनिस्टर असायचे. ठीक आहे. आता काढून टाकलं तर आपल्याला आता त्याच्याविषयी जास्त माहिती घ्यायची गरज नाही आहे. सध्या DDC लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट म्हणजे कुठलं तर जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट हे कधी आलं होतं तर ते 2019मध्ये आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण जम्मू अँड काश्मीर आणि लडाख असे दोन युनियन टेरिटरीमध्ये जो जम्मू अँड काश्मीर होता त्याला डिवाईड केलं होतं. ठीक आहे. तर आय होप आता तुम्हाला क्लिअर झालं असेल DDC काय आहे ते. ओके. तर चला, हे आपण रिव्हिजन करून घेतलं. माहिती इथे दिली गेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदा याला गो थ्रू करू शकता. ओके. आता आपण आजची न्यूज डिस्कशनला सुरुवात करूया. तर लसीकरण आराखडा तयार, केंद्राचा राज्यांना मार्गदर्शक सूचना, एक सत्रात 100 ते 200 जणांना लस. तर बेसिकली लस द्यायचा आता जे कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे, आणि केंद्राने प्रत्येक राज्याला आराखडा पाठवला आहे. आराखड्यामध्ये काय लिहिलं आहे ते आपण बघून घेऊ. लसीकरण कर्मचारी समूहामध्ये 5 जणांचा समावेश आवश्यक. आरोग्य कर्मचारी, 50 वर्षावरील नागरिक आदींचे सर्वप्रथम लसीकरण. लशीच्या उपलब्धतेनुसार इतरांचे लसीकरण. लसीकरणासाठी प्राधान्य वयोगटांमध्ये 50 वर्षावरील नागरिकांचे 50 ते 60 आणि 60 वर्षापुढील असे 2 गट. प्राधान्य वयोगट निश्चित करण्यासाठी अलीकडचा लोकसभा आणि किंवा विधानसभा निवडणुकीचा मतदार याद्यांचा आधार. ठीक आहे, म्हणजे आपण जे लिस्ट बनवणार आहे त्यासाठी मतदार यादी जी होती आपली त्याचा आधार घेतला जाणार आहे. त्यानंतर नाव नोंदणी. लसीकरणासाठी लाभार्थ्याने स्वतः कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क, खूप जास्त महत्त्वाचं बरं का, काय कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क ज्याला आपण काय म्हणणार आहे कोविन, या यंत्रणेवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी छायाचित्र असलेल्या 12 ओळखपत्रांची आवश्यकता आहे. त्यात मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन चालक परवाना ज्याला आपण ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतो,
पारपत्र म्हणजेच पासपोर्ट, निवृत्तीवेतन कागदपत्रे इत्यादींचा समावेश आहे. अजून एक महत्त्वाची हे लक्षात ठेवा, कोविन लक्षात ठेवा, कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क, याच्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करवायचं आहे. ओके, जर आपल्याला लस हवी असेल तर. त्यानंतर कोरोना चाचणी दरात आणखी 200 रुपयांची कपात. राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांचा जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी खाजगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आणखी 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता केवळ 780 रुपयांमध्ये कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेत जाऊन कोरोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ठीक आहे, मग आता किती रुपयामध्ये आरोग्य चाचणी होईल किंवा कोरोना चाचणी होईल, तर ते 780 रुपयामध्ये. तर आता दुसरी न्यूज बघू आपण. दुसरी जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे INS विराटचे युद्ध स्मारक करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी. आपल्याला इथे माहिती कशाबद्दल घ्यायची आहे, तर आपल्याला इथे INS विराट याच्याविषयी थोडीशी माहिती घ्यायची. ठीक आहे, तर INS विराट जे आहे ते सेंचुर क्लास एअरक्राफ्ट कॅरियर आहे. ठीक आहे, काय आहे, सेंटोर क्लास एअरक्राफ्ट कॅरियर आहे, म्हणजे आहे आता, पण आता ते कमिशन नाही आहे. ठीक आहे, तो आता रिटायर झाला आहे जे नेव्हीमधनं. ओके, त्यानंतर INS विराट जो आहे तो कधी रिटायर झाला, तर INS विराट जो आहे तो आपला 2013मध्ये. ठीक आहे, 2013मध्ये तो रिटायर झाला. INS विक्रमादित्य जेव्हा आला त्याच म्हणजे INS विक्रमादित्य जो आहे त्यांनी INS विराटची जागा घेतली. ठीक आहे, आणि त्यानंतर INS विराट जो आहे तो रिटायर झाला. ओके, आता INS विराटची जर आपण हिस्ट्री बघितली तर लक्षात ठेवा, UK जे आहे किंवा जे ब्रिटन आहे त्याचा नेव्हीमध्ये होता INS विराट आधी. ओके, त्यांनी 1959 रोजी INS विराटला ॲज अ HMS हर्मेस, ठीक आहे, HMS हर्मेस या नावाने स्वतःचा नेव्हीमध्ये ठेवला होता आणि त्याला 1984मध्ये त्यांनी डिकमिशन केला, म्हणजे त्यांनी रिटायर करून टाकला. त्यानंतर आपण 1987 साली आपल्याकडे आणलं INS विराटला, म्हणजे आपण त्यांच्याकडनं खरेदी केला INS विराटला आणि 12 मे 1987 रोजी त्याला इंडियन नेव्हीमध्ये कामाला हजर केला. ठीक आहे, आता 1987मध्ये जेव्हा आपण INS विराटला भारतामध्ये आणलं होतं तेव्हाचे आपले पंतप्रधान कोण होते, तर ते राजीव गांधी होते. ठीक आहे, आणि त्यांनी ऑलमोस्ट 30 वर्षापर्यंत, ठीक आहे, 30 वर्षापर्यंत आपल्याला सर्व केला. लक्षात घ्या, त्यांना आपण रिटायर कधी केला, तर 6 मार्च 2017 रोजी. 6 मार्च 2017 रोजी आपण काय केलं, तर आपण INS विराट जो होता त्याला रिटायरमेंट दिला. 2013मध्ये काय झालं होतं, तर 2013मध्ये INS विक्रमादित्य आपण याला भारता नेव्हीमध्ये एंटर केला करणं. ठीक आहे, INS विक्रमादित्यची एंट्री आपण 2013मध्ये केली इंडियन नेव्हीमध्ये. ओके, आणि INS विराट होता त्याला आपण कधी रिटायरमेंट दिली, तर त्याला आपण 6 मार्च 2017 रोजी रिटायरमेंट दिली आहे. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, INS विराटविषयी आपण माहिती घेतली. लक्षात ठेवा, तो जेव्हा UKमध्ये होता तेव्हा त्याचं नाव काय होतं, तर त्याचं नाव होतं HMS हर्मेस. ठीक आहे, नंतर त्याचं नाव आपण विराट केलं. ओके, आणि 1987 पासून 2017पर्यंत त्यांनी सर्व्हिस दिली. किती वर्ष, 30 वर्ष. आणि याला कोणी रिप्लेस केलं, तर त्याला INS विक्रमादित्यने. ठीक आहे, INS विक्रमादित्यने विराटला रिप्लेस केलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट होती, ती आपण बघून घेतली. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने विधानसभा अध्यक्षांची नाराजगी. ठीक आहे, विधानसभा अध्यक्षसुद्धा नाराज झालेत. मग आता वेळ कमी ठेवला तर हे वेळ डिसाईड करायचा अधिकार कोणाकडे आहे, तर ते अधिकार गव्हर्नरकडे आहे. ठीक आहे, आपण बघितलं होतं की कलम 174 याच्या अंतर्गत जे लेजिस्लेशन आहे किंवा जे विधानसभा आहे तर त्याचा काळ किती असेल हे सर्व ठरवायचा अधिकार कोणाकडे असतो, तर ते गव्हर्नरकडे असतो. आणि गव्हर्नर स्टेट लेजिस्लेचरला प्रोरोग किंवा डिझॉल्वसुद्धा करू शकतात. ठीक आहे, म्हणजे सेशन किंवा सत्र हे कधी होणार, केव्हापासून सुरू होणार हे सर्व ठरवायचा अधिकार कोणाकडे आहे, तर ते गव्हर्नरकडे आहे. ओके, आपल्यासाठी फक्त एवढं महत्त्वाचं आहे की 2 जे सत्र असतात, ओके, किंवा 2 जे अधिवेशन होतात तर त्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ठीक आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ओके, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 2 जे सेशन्स आहेत, आता विंटर सेशन आणि समर सेशन बोललो मी, तर त्याच्यामध्ये ते तुम्ही घेतलं न घेतलं चालेल, परंतु 2 जे सेशन होणार आहेत त्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं की प्रोरोगेशन काय असतो आणि डिझॉल्युशन काय असतो. आता आज आपण थोडीशी माहिती स्पीकरविषयी घेणार आहोत. ठीक आहे, थोडीशी माहिती स्पीकरविषयी घेणार आहोत. एक लक्षात ठेवा, जेव्हा कधी पण इलेक्शन होते, इलेक्शन नंतर जे गव्हर्नर आहे ते कलम 180 सब क्लॉज 1
आर्टिकल 180 सबक्लॉस 1 याचा अंतर्गत एक प्रोटेम स्पीकरची नेमणूक करतात. प्रोटेम स्पीकरची नेमणूक करतात. आता कोण करतो नेमणूक? तर गव्हर्नर करतात. प्रोटेम स्पीकर कोण असतात? तर जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती निवडून आलेत त्यांच्यापैकी एकाची प्रोटेम म्हणून नियुक्ती करतात. कोण? तर गव्हर्नर. आता प्रोटेमचं काम काय असतो? तर जे काही MLA आहेत, जे काही MLA निवडून आलेत तर त्यांना प्रतिज्ञा द्यायचं काम किंवा ओथ द्यायचं काम हा प्रोटेम स्पीकर करतात. मग प्रोटेमला ओथ कोण देतात? प्रोटेमला ओथ देतात गव्हर्नर. ठीक आहे. आणि नंतर हे जे प्रोटेम असतात ते कोणाला ओथ देतात? तर जे काही MLA आलेत त्यांना ओथ देतात. ते एकदा जे MLAंना ओथ दिली त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम प्रोटेम स्पीकर काय करतात? तर ते करतात की स्पीकर निवडून द्यायचं. ठीक आहे. आता स्पीकर कसं निवडून देतात? तर जी काही MLAs आहेत किंवा विधानसभेमध्ये जे काही निवडून आलेत त्यांच्यापैकी एकाची स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते. ठीक आहे. स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते. आता कोण करतो नियुक्ती? तर लक्षात घ्या, स्पीकर म्हणून नियुक्ती करण्याआधी जे विधानसभा आहे त्याच्यामध्ये एक आपलं काय घेतलं जातं? तर इलेक्शन घेतलं जातं. ठीक आहे. आपलं जे विधानसभा आहे तिथे इलेक्शन घेतलं जातं आणि तिथे सिम्पल मेजॉरिटीने तो जो प्रपोजल आहे त्याला पास केलं जातं. ठीक आहे. एखादा 1-2 व्यक्ती उभे राहिले तर सिम्पल मेजॉरिटीने त्यांच्या नावावरती चर्चा केली जाते आणि ते जर पास झाला तर तेव्हापासून ते स्पीकर म्हणून नेमणूक होते त्यांची. ठीक आहे. आता बघा, कलम 178 काय म्हणतो? तर कलम 178 म्हणतो की प्रत्येक विधानसभेसाठी एक स्पीकर असला पाहिजे आणि एक डेप्युटी स्पीकर असला पाहिजे. स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांची निवडणूक किंवा यांची नेमणूक कशी काय करता येते? तर ते विधानसभेमधले जे आमदार आहेत ते आपल्यापैकीच एकाची स्पीकर आणि एकाची डेप्युटी स्पीकर म्हणून नियुक्ती करतात. ठीक आहे. त्यानंतर कलम 179 आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की रेझिग्नेशन कोणाला द्यायचं? ओके. तर समजा डेप्युटी स्पीकर असेल, ठीक आहे, डेप्युटी स्पीकर आहे, त्याला जर रिझाईन करायचे असेल तर तो स्पीकरकडे त्याचा राजीनामा देईल आणि स्पीकरला जर रिझाईन करायचे असेल तर तो डेप्युटी स्पीकरकडे राजीनामा देईल. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे का, ते गव्हर्नरकडे राजीनामा देत नाही. ते कोणाकडे देतात? तर एकमेकांकडेच देतात. डेप्युटी स्पीकर जो आहे तो स्पीकरला राजीनामा देतो, स्पीकर जो आहे तो डेप्युटी स्पीकरला राजीनामा देतो. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर समजा विधानसभा डिझॉल्व्ह झाली म्हणजे विधानसभाचा कार्यकाळ संपला. ठीक आहे. विधानसभाचा जसं कार्यकाळ संपतो तसेच प्रत्येकजण राजीनामा देतात. परंतु म्हणजे प्रत्येक लोक जे आहेत किंवा प्रत्येक जे आमदार आहेत ते त्यांची जागा खाली करतात. परंतु स्पीकर जर आपली विधानसभा आहे त्याचा कार्यकाळ संपला तरीही तो स्वतःची जागा खाली करत नाही. जोपर्यंत नवीन विधानसभा बनत नाही, ठीक आहे, तोपर्यंत जे स्पीकर असतात विधानसभाचे ते स्वतःची जागा खाली करत नाही. पहिली मीटिंग जेव्हा होते नवीन विधानसभेची तेव्हा ते स्वतःची जागा रिकामी करतात. तोपर्यंत ते त्यांच्या जागेवरती असतातच. ठीक आहे. हे महत्त्वाचं एक क्लॉज आहे. ओके. त्यानंतर कलम 180 काय म्हणतो? तर कलम 180 म्हणतो की त्यांचं काम काय असतील स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरचे, ते आपण लेक्चरमध्ये डिस्कस करू एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर कलम 181 काय म्हणतो? तर कलम 181 म्हणतो की समजा स्पीकर ॲब्सेंट आहे. ठीक आहे. स्पीकर ॲब्सेंट आहे तर स्पीकर ॲब्सेंट असतील तर डेप्युटी स्पीकर जे आहेत ते स्पीकर म्हणून काम करतील. ओके. स्पीकर जर ॲब्सेंट असतील तर डेप्युटी स्पीकर जे आहे ते स्पीकर म्हणून काम करतील. जर डेप्युटी स्पीकरसुद्धा ॲब्सेंट असतील तर जे विधानसभेमधली जे मेंबर्स आहेत, ठीक आहे, ते स्वतःची एकामधनं निवड करणार आणि त्यांना स्पीकरच्या जागेवरती बसवणार आणि सांगितलं काम करणार तुम्ही. ठीक आहे. समजा दोन्हीही ॲब्सेंट असतील तर काय करायचं? तर विधानसभामधलीच माणसं किंवा विधानसभामधलीच आमदार जे आहेत ते स्वतःपैकी एकाची स्पीकर म्हणून नेमणूक करतील. परंतु स्पीकर, ठीक आहे, स्पीकर ही जर वेकेंट असेल जागा म्हणजे स्पीकर कोण अपॉइंटच नाही केलं आणि ही जागा वेकेंट आहे, खाली आहे जागा करणं, ठीक आहे, ॲब्सेंट नाही, वेकेंट आहे, मग अशा टायमाला जे गव्हर्नर असतात ते गव्हर्नर एका व्यक्तीची अपॉइंटमेंट करतात कुठे? स्पीकर म्हणून. ठीक आहे. तो तेवढं पुरतं ते काम बघतात जोपर्यंत नवीन स्पीकरचा आपलं काय म्हणतात ते इलेक्शन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर जे कलम 179च्या अंतर्गत जर स्पीकरला रिमूव्ह करायचे असेल तर 14 दिवसाआधी त्याला नोटीस पाठवावी लागते. ठीक आहे की बाबा आम्ही 14 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी प्रस्ताव पारित करणार आहोत. आणि जेव्हा पण असा प्रस्ताव पारित होणार असेल स्पीकरला किंवा डेप्युटी स्पीकरला रिमूव्ह करायचा तेव्हा स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर हे स्पीकर म्हणून काम करत नाही. ठीक आहे. ते ॲज अ आमदार, ठीक आहे, आमदार म्हणून काम करतात त्यावेळेस. ठीक आहे. ते स्पीकर म्हणून काम करणार नाही जर त्यांचा रिमूव्हलचा प्रस्ताव आला असेल तर. आणि त्यांचा जो रिमूव्हलचा प्रस्ताव आहे तो इफेक्टिव्ह मेजॉरिटी, कुठली मेजॉरिटी? इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ठीक आहे. इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. ओके. रिमूव्हल जो आहे तो इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. खूप जास्त महत्त्वाचं आहे बरं का.
लक्षात ठेवा. रिमूव्हल जो आहे स्पीकरचा तो इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. ओके, तर ही आपण थोडीशी माहिती घेतली कोणाबद्दल, तर स्पीकरबद्दल. चला पुढे बघूया दुसरी काय न्यूज आहे आपल्याकडे. सरपंचांची सोडत निवडणुकीनंतर. सरपंच निवडणुकीच्या निमित्ताने होणारा घोडेबाजार तसेच खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे सरपंच पद मिळवण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्यात प्रथमच ग्रामपंचायतींचा निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार सध्या निवडणूक होत असलेल्या 14,000 ग्रामपंचायतींचा सरपंचाची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढणार येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली आहे. आता कुठला जे ग्रामपंचायत आहे तिथे कुठली व्यक्ती हे किंवा कुठल्या व्यक्तीसाठी नॉमिनेशन किंवा कुठल्या जातीसाठी नॉमिनेशन असणार आहे ते निवडणुकीनंतर ठरवायचं. ठीक आहे, असं एक निर्णय घेतला आहे कोणी, तर आपलं जे स्टेट इलेक्शन कमिशन आहे त्यांनी. ओके, तर आपण आता स्टेट इलेक्शन कमिशनविषयी माहिती घेऊया. ओके, तर महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे ती एक इंडिपेंडेंट बॉडी आहे. कधी प्रस्थापित झाली होती, तर ती 26 एप्रिल 1994 रोजी. कधी प्रस्थापित झाली होती? 26 एप्रिल 1994 रोजी. काम काय याचं, तर अर्बन लोकल बॉडी आणि रुरल लोकल बॉडी म्हणजे पंचायती राज आणि म्युन्सिपाल्टी, तर याच्यासाठी जे इलेक्शन्स असतात ते कंडक्ट करायचं काम कोण करतं, तर ते कंडक्ट करायचं काम करतं आपलं स्टेट इलेक्शन कमिशन. ठीक आहे, त्यानंतर भारताचा जो संविधान आहे त्याचा कलम 243K आर्टिकल 243K. ठीक आहे, याच्यामध्ये आपलं स्टेट इलेक्शन कमिशन याच्याविषयी माहिती दिली गेली आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की पंचायतीचे जे काही इलेक्शन्स असतील किंवा पंचायती राजचे जे काही इलेक्शन असतील आणि म्युन्सिपाल्टीचे जे काही इलेक्शन्स असतील ते इलेक्शन्स कोण कंडक्ट करेल, तर ते इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे ते कंडक्ट करेल. आणि स्टेट इलेक्शन कमिशनला हेड कोण करतील, तर स्टेट इलेक्शन कमिशनरना हेड करतील स्टेट इलेक्शन कमिशनर. आणि त्याची अपॉइंटमेंट कोण करेल, तर त्याची अपॉइंटमेंट आपला गव्हर्नर करेल. ओके, त्यानंतर आपलं जो कॉन्स्टिट्यूशन आहे तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जो स्टेट इलेक्शन कमिशनर आहे त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे त्याच्याविषयी काहीही माहिती दिली गेलेली नाही आहे. मग कोण डिसाईड करणार की स्टेट इलेक्शन कमिशनर आहे त्याची पात्रता काय असली पाहिजे, तर ते डिसाईड करण्याचा अधिकारसुद्धा कोणाकडे आहे, तर ते गव्हर्नरकडे आहे. ठीक आहे, तसंच जर आपल्याला गव्हर्नमेंटला जे स्टेट इलेक्शन कमिशनर आहे त्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी एक प्रोसिजर फॉलो करावी लागते. आणि ती प्रोसिजर कोणासारखी असेल, तर जज ऑफ हायकोर्ट जे आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपल्याला यूज करावी लागेल. कोणासाठी, तर स्टेट इलेक्शन कमिशनर जे असतात त्यांना रिमूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, तसंच जर इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी एक्स्ट्रा स्टाफ वगैरे लागत असेल स्टेट इलेक्शन कमिशनरला, तर ते जे आपलं गव्हर्नर आहेत त्यांना त्याच्याविषयी इन्फॉर्म करू शकतात आणि गव्हर्नर त्याच्यानुसार जे काही स्टाफ आहे ते स्टेट इलेक्शन कमिशनरला प्रोव्हाइड करणार की बाबा हे घ्या स्टाफ आणि तुम्ही आता जे इलेक्शन्स आहेत त्यांना कंडक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर जे पंचायती राजचे जे इलेक्शन्स आहेत किंवा पंचायतचे जे इलेक्शन्स आहेत मग त्याच्याविषयी रूल्स वगैरे बनवायचं ऑथॉरिटी कोणाकडे आहे, तर रूल्स वगैरे बनवायची ऑथॉरिटी हे स्टेट गव्हर्नमेंटकडे असते. ठीक आहे, त्याचं रिलेटेड पंचायती राजचे इलेक्शन्स जे आहेत त्याच्याविषयी जे रूल्स वगैरे बनवायचे असतात तर त्याची ऑथॉरिटी हे स्टेट गव्हर्नमेंटकडे असते. ओके, तर आपण इथे बघितलं कशाबद्दल, तर स्टेट इलेक्शन कमिशनबद्दल. नेक्स्ट आपण बघू आजही हलका पावसाची शक्यता. आजही हलका पावसाची शक्यता कोण वर्तवते ही शक्यता, तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वर्तवते. ठीक आहे, तर आपण इथे आता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी थोडंसं रिव्हिजन घेऊया. तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंतर्गत येते आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतो. ठीक आहे, हेडक्वार्टर कुठे आहे याचं, तर हेडक्वार्टर दिल्ली येथे आहे. कुठल्या विषयावरती हा काम करतो, तर वेदर फॉरकास्टिंग, हवामानचं जे फोरकास्ट करतात ते. ठीक आहे, वेदर फॉरकास्ट. आणि दुसरा जो एक हा बघतो विषय तो आहे सिस्मॉलॉजी. सिस्मॉलॉजी म्हणजे काय, तर भूकंप किंवा कंपन जे येतात ठीक आहे तर त्यांचा अभ्यास करणे किंवा भूकंपाचा जो अभ्यास करणे त्याला आपण सिस्मॉलॉजी म्हणतो. ठीक आहे, तर हे दोन विषयावरती काम करतो कुठला, आपला IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. त्यांचे रिजनल सेंटरसुद्धा आहेत. रिजनल सेंटर कुठे कुठे आहेत, चेन्नई झाला, मुंबई झाला, कलकत्ता, नागपूर, गुवाहाटी आणि न्यू दिल्ली. ओके, 6 रिजनल सेंटर्स आहेत IMDचे. ओके, लक्षात ठेवा 6 रिजनल सेंटर्स आहेत. कोणाचे, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे. ओके, 6 रिजनल स्पेशलाइज सेंटर्स आहेत कोणाचे, तर वर्ल्ड
मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे, आणि ते 6पैकी एक आहे ते आपलं IMD आहे. ठीक आहे, ते 6पैकी एक आपला IMD आहे. ओके, महत्त्वाचं आहे का ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आता इंडियन ओशन जो रिजन आहे किंवा अरेबियन सी इथे जो रिजन आहे, आता त्याच्यामध्ये कुठले कुठले एरिया येतात, तर मलक्का स्ट्रेट येतात, बे ऑफ बेंगॉल येतो, अरेबियन सी येतो, पर्शियन गल्फ येतो. ठीक आहे, तर हा जो एरिया आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर ट्रॉपिकल सायक्लोन वगैरे आला, सायक्लोन म्हणजे काय, तर चक्रवाती वादळ वगैरे आलं, तर त्या वादळाला नाव द्यायचं जो काम आहे ना, ठीक आहे, तो भारतामधनं IMD करतो. ओके, थोडीशी अजून हिस्ट्री डिस्कस करूया. तर ट्रॉपिकल सायक्लोन आला होता 1864मध्ये कुठे, कलकत्ता येथे. त्यानंतर 1866 ते 1871 याच्या दरम्यान मान्सून झालं नव्हतं आणि त्यामुळे ड्रॉट आला होता. ड्रॉट म्हणजे काय, तर दुष्काळ आलं होतं. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला अशी गरज भासली की बाबा एखादं असं ऑर्गनायझेशन असलं पाहिजे जे आपल्याला आधीच सांगेल की बाबा वातावरण कसं राहणार आहे करणं किंवा हवामान कसं राहणार आहे. ओके, त्यालाच आपण फॉरकास्ट म्हणतो, जे फ्युचरची जे म्हणजे फ्युचरमध्ये जे आपण प्रेडिक्ट करतो ना की हवामान कसं राहील करणं, त्याला आपण फॉरकास्ट म्हणतो. ठीक आहे, मग त्यामुळे आपण काय केलं, तर आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रस्थापित केला. कधी 1875मध्ये. कधी एस्टॅब्लिश केला, तर 1875मध्ये. ठीक आहे, त्यानंतर हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड, ठीक आहे, हे पहिले मेट्रोलॉजिकल रिपोर्टर होते. कोणाचे, तर आपले IMDचे. ओके, तर IMDचे पहिले रिपोर्टर कोण होते, IMDचे पहिले रिपोर्टर होते हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड. ठीक आहे, त्यानंतर 1889मध्ये सर जॉन एलियोट, कोण, सर जॉन एलियोट यांना आपण पहिले डायरेक्टर जनरल अपॉइंट केलं. ठीक आहे, पहिले डायरेक्टर जनरल कोण होते, तर ते होते सर जॉन एलियोट. ओके, त्यानंतर जे IMDचा हेडक्वार्टर होता, ठीक आहे, काय म्हटलं मी, जे IMDचा हेडक्वार्टर होता ते आधी शिमला येथे होता, नंतर त्याला पुण्यामध्ये हलवण्यात आलं आणि शेवटी त्याला दिल्लीमध्ये आपण प्रस्थापित केलं. आणि आतासुद्धा IMDचा जो हेडक्वार्टर आहे तो कुठे आहे, तर तो दिल्ली येथेच आहे. ठीक आहे, ते महत्त्वाचं होतं. आता पुढे आपण बघूया. हां, तर IMD जी आहे, तर IMD वेदरचा फॉरकास्ट कसं करते, ठीक आहे, त्याचा अंदाज कसं लावते. तर लक्षात ठेवा, IMDकडे स्वतःचे सॅटेलाईट्स आहेत, ज्याला आपण उपग्रहसुद्धा म्हणतो. ठीक आहे, जसं की कल्पना 1, मेगा, ट्रॉपिक्यूस, त्यानंतर IRS सिरीजचे सॅटेलाईट, इन्सेट सॅटेलाईट. ठीक आहे, तसंच इंडियन नेव्हीचे काही रडार्स वगैरे येत आहेत. तर त्यांच्या मदतीने IMD जे आहे ते आपलं अंदाज वर्तवते की बाबा हवामान कसं राहणार आहे करणं. ठीक आहे, त्यानंतर IMD जो आहे तो आपण बघितलं की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे, त्याची 6 सेंटर्स आहेत आणि त्यापैकी IMD एक आहे. ठीक आहे, तर कधी मेंबर झाला WMOचा IMD, तर लक्षात ठेवा तो 27 एप्रिल 1949. ठीक आहे, 27 एप्रिल 1949 रोजी IMD जो आहे तो WMOचा मेंबर झाला करणं. ओके, त्यानंतर IMDने सध्या एक सिस्टम लॉन्च केली ज्याचं नाव आहे समरचा फुल फॉर्म काय आहे, सिस्टम ऑफ एरोसोल मॉनिटरिंग अँड रिसर्च. काय आहे, सिस्टम ऑफ एरोसोल मॉनिटरिंग अँड रिसर्च. तर हा जो IMDने प्रोग्राम लॉन्च केला आहे, कधी लॉन्च केला, तर जानेवारी 2016मध्ये. ठीक आहे, तर याच्या माध्यमातून IMD काय म्हणजे मेजर करणार आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ब्लॅक कार्बन, त्यानंतर रेडिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द एरोसोल, त्यानंतर एन्व्हायरमेंट व्हिजिबिलिटी आणि क्लायमेटोलॉजिकल इम्पॅक्ट. ठीक आहे, 4 वस्तू तो मेजर करणार आहे. कुठले कुठले, सर्वात आधी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ब्लॅक कार्बन, रेडिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द एरोसोल, एन्व्हायरमेंट व्हिजिबिलिटी आणि क्लायमेट इम्पॅक्ट. ठीक आहे, आता IMD जो आहे त्याच्याकडे 16 एथॅलोमीटर्स, काय, एथॅलोमीटर्स याचं एक नेटवर्क आहे. आता एथॅलोमीटर काय असतात, तर एथॅलोमीटर आपले ब्लॅक सस्पेंडेड पार्टिकल जे असतात, ठीक आहे, जे सस्पेंडेड पार्टिकल असतात त्यांना मेजर करतात आणि ते ब्लॅक कलरचे जे सस्पेंडेड पार्टिकल असतात त्यांना मेजर करतात. त्याचा काय फायदा होईल, तर ब्लॅक जो असतो तो काय करतो, तो सनलाईट ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे, सनलाईट जर त्याने ॲब्झॉर्ब केली तर त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यामुळे आपला जो वातावरणमधला जो टेम्परेचर आहे, ठीक आहे, तापमान जे आहे तो वाढेल. ओके, म्हणून ब्लॅक कार्बन किंवा ब्लॅक सस्पेंडेड पार्टिकल्स जे आहेत त्यांचं आपल्याला जे बोलतात ना प्रमाण हे मेजर करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्याकडे 12 स्काय रेडिओमीटर्स आहेत आणि 12 नेफेलोमीटर्स आहेत. ओके, आता नेफेलोमीटर काय करतो, तर नेफेलोमीटर हे जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतात, ओके, परंतु एरोसोल, लक्षात ठेवा एरोसोल्सचे असतात. ओके, इथे ब्लॅक कार्बन होता ना, इथे एरोसोल्स असतात. ओके, तर ते एरोसोल्सचं प्रमाण हे तो मेजर करायचं काम करतो. काय, तर नेफेलोमीटर. ओके, चला ठीक आहे, तर ही आपण माहिती बघितली कशाबद्दल, तर IMD बद्दल. पुढे बघू अजून काय आहे न्यूज.
अच्छा, आज जागतिक चहा दिवस आहे. ठीक आहे. हे बघा इथे आज आहे 15 डिसेंबर, जागतिक चहा दिवस. ठीक आहे, थोडीशी माहिती. ओके, आता महत्त्वाचं इथे आहे बघा, गोवंश हत्याबंदीचे कायदे स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा केले गेले आणि त्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हानही दिले गेले. त्यामुळे यासंबंधी सर्वोच्च तसे विविध उच्च न्यायालयांनी निकाल दिले आहेत. या संबंधातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला निकाल आहे तो म्हणजे, खूप महत्त्वाचा आहे, काही लिहून ठेवा तुम्ही स्वतःकडे, मोहम्मद हकीम कुरेशी विरुद्ध बिहार सरकार. या गाजलेल्या निकालात 1958मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकार यांनी गायी आणि वासरे तसेच पशुधन म्हणून उपयोगी असणारे म्हशी, बैल, रेडे यांचं हत्येवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने वैध ठरवली. मात्र म्हशी आणि बैल पूर्णपणे भाकड आणि निरुपयोगी झाले तरीही त्यांची हत्या करण्यावरची बंदी न्यायालयाने अमान्य केली. भारतीय घटनेतील अनुच्छेद 19 नुसार सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्याचे किंवा कोणताही धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्याचे स्वातंत्र्य आहे. यामध्ये उपजीविकेचे साधने मिळवण्याचे सर्व प्रकार अंतर्भूत असल्याने हा हक्क खूप व्यापक आहे. तेव्हा हे खटिकांचा मूलभूत हक्कांवर गदा आणणारे ठरेल आणि निरुपयोगी व निकामी पशुधन हे देशाच्या पशुधन संपत्तीला मारक ठरेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. ठीक आहे, मग आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर मोहम्मद हकीम कुरेशी विरुद्ध बिहार सरकार हा जो केस आला होता कधी 1958मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की बाबा पशुहत्या जे आहे ते चुकीचे आहे, परंतु जे पशु हे कामाचे नाही आहे म्हणजे निरुपयोगी आहे त्यांची जर हत्या केली तर चालेल. कारण काय आहे माहिती आहे का, कलम 19 अंतर्गत प्रत्येकाला राईट टू प्रोफेशन, ठीक आहे, प्रत्येकाला काय व्यवसाय करण्याचा अधिकार, राईट टू प्रोफेशन हा देण्यात आलेला आहे. आणि जर आपण गौहत्या बंदी केली, ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होईल तर जे म्हणजे ज्यांचं घर चालतं आहे याच्यावरती, ठीक आहे, तर त्यांच्यावरती तो अन्याय होईल करणं. मग त्यामुळे काय की जे काही निरुपयोगी प्राणी आहे त्यांची हत्या केली तर चालेल, परंतु इतर कुठल्याही प्राणीची हे हत्या करता कामा नये. ठीक आहे, तर हा आपल्याला निकाल लक्षात ठेवायचा आहे, कुठला, हकीम कुरेशी विरुद्ध बिहार सरकार. ओके, त्यानंतर नवभारताचे बांधकामविषयी आपण बघूया. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टविषयी थोडीशी माहिती दिली गेली आहे. तर भारताच्या पार्लमेंटसाठी स्वतंत्र इमारत असावी याविषयी प्रश्न पहिल्यांदा ब्रिटिश काळात 1912मध्ये उपस्थित करण्यात आला. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, थोडा हिस्ट्रीशी रिलेटेड आहे हा. त्यावेळेचे पार्लमेंट हाऊस हे गव्हर्नर जनरल यांच्या प्रसादा समूहातील एक सभागृह म्हणून बांधण्यात येणार होते, परंतु 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमुळे भारतीय प्रजेला लोकप्रतिनिधित्व मिळाले. खूप जास्त महत्त्वाचं आहे की 1919चा ॲक्ट जो होता त्याच्यामुळे भारतीय प्रजेला लोकप्रतिनिधित्व मिळाले. ठीक आहे, आणि ते द्विगृही, ठीक आहे, आपलं द्विगृही काय म्हणू ते याची निर्मिती झाली, म्हणजे एक लोकसभा आणि दुसरा राज्यसभा. ठीक आहे, असे 2 गृह असतील असं आपण इथे ठरवलं होतं या कायद्यामध्ये. ओके, त्यामुळे कायदेमंडळाच्या इमारतीची आवश्यकता स्पष्ट झाली. पार्लमेंट हाऊसचे उद्घाटन 1927मध्ये झाले. त्यातील 3 सभागृहांना त्यावेळी चेंबर्स ऑफ प्रिन्सेस, स्टेट काउन्सिल आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे म्हटले जात होते. काय नाव होतं, चेंबर ऑफ प्रिन्सेस, स्टेट काउन्सिल आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे म्हटले जात होते. स्वातंत्र्योत्तर काळात ही 3 सभागृहे अनुक्रमे लायब्ररी हॉल म्हणजे सेंट्रल हॉल, राज्यसभा आणि लोकसभा म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956मध्ये वाढत्या गरजेनुसार 2 मजले याच संकुलात बांधण्यात आले होते. ठीक आहे, तर खूप जास्त महत्त्वाचं आहे, 1927मध्ये पार्लमेंट हाऊसचे उद्घाटन झाले होते. ठीक आहे, कधी झालं होतं तर 1927मध्ये. हे प्रश्न आता उद्भवू शकतात बरं का, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तेव्हा 3 चेंबर्स कुठले कुठले होते तर चेंबर ऑफ प्रिन्सेस, स्टेट काउन्सिल आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह. आता चेंबर ऑफ प्रिन्सेसला आपण काय म्हणतो तर सेंट्रल लायब्ररी किंवा लायब्ररी हॉल, सेंट्रल हॉल. त्यानंतर स्टेट काउन्सिल जे आहे त्याला राज्यसभा आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह आहे त्याला आपण आता लोकसभा म्हणतो. आणि 1956मध्ये याची जी लायब्ररी आपली जे काय म्हणतो त्याला लोकसभा आहे, ठीक आहे, त्याच्यावरती आपण अजून 2 मजलेचा वाढकाम म्हणजे बांधकाम केलं होतं करणं. ठीक आहे, तर हे आपण थोडीशी माहिती बघितली विधानभवनविषयी. पुढे बघू अजून काही न्यूज आहे, खूपच महत्त्वाची न्यूज आहे हां का, खूपच जास्त महत्त्वाची. श्रीपती खंचनाळे
तर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या राजाश्रय मिळालेला कोल्हापूर हे कुस्तीची भूमी ठरली आणि देशभरातील मल्ल येथे राहून सराव करू लागले. यातील एक उल्लेखनीय नाव म्हणजे श्रीपती खंचनाळे. सीमा भागातील मुलगा येथे येतो काय, अल्पावधीत तगड्या मल्लांना आसमान दाखवतो काय आणि त्यांचा जोरावरच देशातील सर्वात मोठा पहिल्या स्पर्धेत नामांकित मल्लाला लोळवून हिंद केसरी पदाचा गदा मिळवतो काय, हे सारे अचंबित करणारे होते. ठीक आहे, आता महत्त्वाचं लक्षात घ्या. खंचनाळे कुटुंबीय कर्नाटकातील श्रीमंत म्हणण्यासारखे. श्रीपतीने पैलवान व्हावे ही वडिलांची इच्छा. त्यासाठी गावाची शाळा सोडून ते कोल्हापुरातील जय भवानी तालीममध्ये दाखल झाले. कुठली तालीम होती? जय भवानी तालीम. ठीक आहे, छोटी छोटी गोष्ट आहे पण महत्त्वाची आपल्यासाठी. येथे वस्ताद हसनबापू तांबोळी, विष्णू नागराळे, मल्लप्पा तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येत पारंगत झालेला हा पोर कर्नाटकात रंगा पाटीलवर विजयी झाल्यावर कुस्तीतील श्रीपती बनण्याच्या पथावर पोचला. ठीक आहे, तर कुठे पहिले तर लक्षात घ्या तालिमीचं नाव काय होतं, तर जय भवानी तालीम. ठीक आहे, त्यांचे मार्गदर्शक कोण कोण होते, तर वस्ताद हसनबापू तांबोळी, विष्णू नागराळे आणि मल्लप्पा तडाखे. पहिला जो विजय मिळवला होता तर कोणावरती विजय मिळवला होता, तर कर्नाटकात त्यांनी रंगा पाटील, ठीक आहे, कर्नाटकातील रंगा पाटील यांच्यावरती त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता आणि तिथून त्यांनी श्रीपती बनण्याचा जो आपला रस्ता आहे त्याच्यावरती त्यांनी वाटचाल केली होती करणं. ठीक आहे, त्यानंतर पुढे देशातील अनेक नामवंत मल्लांना काही मिनिटातच आसमान दाखवणारा अशी प्रतिमा झाली. या लोकप्रियतेचा आधारच 1958 साली रुस्तमे पंजाब बंता सिंगच्या आव्हानास्पद लढती घुटना डावावर विजय मिळवल्यावर श्रीपतींना हिंद केसरीची गदा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केली. ठीक आहे, तर हिंद केसरीची गदा कधी मिळाली, तर रुस्तमे पंजाब बंता सिंग यांना 1958 साली त्यांनी हरवला होता. ठीक आहे, आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःनी त्यांना, कोणाला म्हणजे श्रीपती खंचनाळे यांना, ही जी हिंद केसरी आहे ती गदा दिली होती. करणं हिंद केसरी किताब मिळवल्याने त्यांच्याशी कुस्ती करण्यास कोणीच तयार नव्हते. इतका दबदबा झाला. पुढे रशियात कुस्तीसाठी निवड झाली, पण मातीवरील कुस्तीतील हा मल्ल मॅटवर टिकू शकला नाही. मॅटवर प्रावीण्य मिळवण्यासाठी दिल्लीचा आखाड्यात सराव केला. नंतर पाकिस्तानपासून ते विदेशातील कैक मल्लांना लोळवले. चांदीच्या 7 गदा, लक्षात ठेवा बरं का टायटल, चांदीच्या 7 गदा, 3 सुवर्ण पदके आणि हिंद केसरी, जोडीलाच एकलव्य, द्रोणाचार्यासारखे पुरस्कार ही त्यांचा आयुष्यभराची बलदंड कमाई. 45व्या वर्षी कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतर नवे मल्ल घडवण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. शाहूपुरी तालिमेत अनेक नामवंत मल्लांची ख्याती दिसते, त्यामागे त्यांचीच कर्तबदारी. या तालिमेत 300वर मल्ल एकावेळी सराव करीत असतं. ठीक आहे, कुठली? शाहूपुरी तालीम. ओके, शाहूपुरी तालीम. ठीक आहे, तरी आपण श्रीपती खंचनाळेविषयी बघितलं, खूप जास्त महत्त्वाचं आहे का, यंदा यांच्यावरती आपण एक क्वेश्चन आहे एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संस्थांचे पथदर्शी मूल्यांकन. विज्ञान संशोधन संस्थातील लिंग समानतेला गती. ठीक आहे, तर आपण बघून घेऊ काय आहे न्यूज. देशभरातील प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देशभरातील विज्ञान तंत्रज्ञान संस्था, संशोधन संस्था आणि विद्यापीठांचे प्रथमच जेंडर ॲडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन म्हणजे गती. लक्षात ठेवा का, गती एक स्कीम आहे, प्रोग्राम आहे. ओके, तर त्याचं फुल फॉर्म काय आहे? जेंडर ॲडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन म्हणजेच गती. हे पथदर्शी मूल्यांकन करण्यात येणार असून देशभरातील संस्थांकडून प्रस्ताव मागण्यात आले आहेत. देशभरातील प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थांमध्ये अध्यापन, संशोधन, विद्यार्थी अशा स्तरांवर महिलांची संख्या लाक्षणिक कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तेथे महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी युरोपात 2005 पासून राबवण्यात आलेला एथेना स्वान या योजनेपासून प्रेरणा घेऊन, खूप महत्त्वाचा कुठलं योजना आहे ती? अथेना स्वान.
ठीक आहे. तर या योजनेपासून प्रेरणा घेऊन आपण जेंडर ॲडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन ही संकल्पना साकारली आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून गती हे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ठीक आहे. कुठली होती? आपण युरोपमध्ये राबवली गेलेली जी स्कीम होती त्याचं नाव होतं अथेना स्वान, आणि त्याच्याच बेसिसवरती आपण जेंडर ॲडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन म्हणजे गती ही संकल्पना साकारली आहे. संशोधनासाठी निधीची योजना. महिला संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळातर्फे पॉवर ही योजना अलीकडे सुरू करण्यात आली आहे. खूप जास्त महत्त्वाची योजना आहे. ठीक आहे. गती आणि नंतर पॉवर. ठीक आहे. तर पॉवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. कशासाठी? तर महिला संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी. त्यात 25 ते 35 वयोगटातील महिला संशोधकांना 30 ते 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. एज काय आहे? तर 25 ते 30 वर्ष, आणि किती रुपयेपर्यंत? तर 30 ते 60 लाख एवढे रुपयेपर्यंत त्यांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कशासाठी? तर ते संशोधनासाठी. 2 स्तरांवर राबवल्या जाणाऱ्या या योजनेत एकूण 75 पाठ्यवृत्ती देण्याचे नियोजन आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्कीम पॉवर आणि स्कीम गती किंवा प्रोग्राम गती. ठीक आहे. तर याचे नोट्स बनवून घ्या. त्यानंतर पुढे अजून काय न्यूज आहे बघूया. ओके. 100हून अधिक जणांना कोरोना, मद्रास IIT बंद. ठीक आहे. तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे IIT विषयी माहिती घेणे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता IIT जे आहेत ते ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स आहेत. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत ते ऑटोनॉमस पब्लिक टेक्निकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. काय बोललो मी? ऑटोनॉमस पब्लिक टेक्निकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. कुठला ॲक्ट अनुसार हा जे इन्स्टिट्यूट आहे ते बांधले गेलेत किंवा त्यांचं काम चालतं? तर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961. खूप जास्त महत्त्वाचा. ठीक आहे. कुठला कायदा आहे? तर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961. ठीक आहे. आणि त्यांनी काय डिक्लेअर झालं? तर जे काही IITs वगैरे आपण बांधलेत, ठीक आहे, त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. काय म्हटलं मी? इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स याचं अंतर्गत ठेवण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे देशासाठी खूप जास्त महत्त्वाचे ते इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 आहे. त्याचा अंतर्गत 23 इन्स्टिट्यूट्स आहेत. ठीक आहे. किती? 23 IITs आहेत. ओके. 23 इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि इन्स्टिट्यूट जे असतात ते काय आहेत? तर ते ऑटोनॉमस आहे. ओके. काय आहे? ऑटोनॉमस आहे. ओके. त्यानंतर आपण आता IITच्या हिस्ट्रीविषयी थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे. तर IIT जी हिस्ट्री आहे त्याचं 1946 पासून ट्रेस करता येते. म्हणजे काय झालं? तर 1946 मध्ये सर जोगिंदर सिंग, कोण? सर जोगिंदर सिंग हे व्हॉइसरॉयचे जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्याच्यामध्ये ते एक सदस्य होते. ठीक आहे. आणि त्यांच्यावरती एक भार सोपवण्यात आला की भारतामध्ये हायर टेक्निकल इन्स्टिट्यूशन, ठीक आहे, काय म्हटलं मी? हायर टेक्निकल इन्स्टिट्यूशन हे कसे असले पाहिजे त्याची रचना तयार करणं. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं? तर त्यांनी 22 मेंबरची एक कमिटी बसवली. ठीक आहे. आणि त्या कमिटीचे जे हेड होते, नाव लक्षात ठेवा, हेड खूप महत्त्वाची आहे, नलिनी राजन सरकार. ठीक आहे. 22 मेंबर कमिटी बसवली आणि त्या कमिटीचे हेड कोण होते? तर नलिनी राजन सरकार यांनी हे जे कमिटी आहे, म्हणजे ही जी कमिटी आहे 22 मेंबरची, त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक संरचना दिली की बाबा भारतामध्ये जे हायर टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची एक म्हणजे म्हणूया ना आपण की प्रतिकृती कशी असली पाहिजे करणं. ठीक आहे. त्यानुसार म्हणजे त्यांनी जे रेकमेंडेशन्स दिले त्याच्यानुसार 1950मध्ये, ठीक आहे, 1950मध्ये पहिली IIT, मे 1950मध्ये पहिली IIT कुठे? तर खरगपूर येथे हे प्रस्थापित करण्यात आली. खरगपूर येथे हिजली, ठीक आहे, काय नाव आहे? हिजली डिटेन्शन कॅम्प आहे म्हणजे होता. तर तिथे आपण काय केलं? तिथे IIT खरगपूर जे आहे त्यांना आपण प्रस्थापित केलं करणं. ठीक आहे. त्यानंतर जे मौलाना अबुल कलाम आझाद होते, आपले त्या काळाचे जे शिक्षण मिनिस्टर होते, ठीक आहे, एज्युकेशन मिनिस्टर होते, डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद. ठीक आहे. डॉक्टर नाही, मौलाना अब्दुल कलाम आझाद. ठीक आहे. तर त्यांनी 15 सप्टेंबर 1956 रोजी IIT खरगपूरला मान्यता दिली. ओके. आणि त्याच्यानंतर काय केलं? तर त्यांनी पार्लमेंटमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर ॲक्ट, कुठलं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर ॲक्ट हा पास केला. कोणी पास केला? तर अबुल कलाम आझादने. ओके. त्यांनी तिथे मान्यता दिली आणि त्यानंतर 15 सप्टेंबर 1956 रोजी, ओके, काय केलं? तर
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर ॲक्ट पास केला. त्यानंतर सरकार कमिटी जी होती, ओके, तर त्यांच्याच रेकमेंडेशनवरनं अजून 4, ठीक आहे, अजून 4 हे IITs प्रस्थापित झाले. बॉम्बेमध्ये 1958 साली, मद्रासमध्ये 1959 साली, कानपूरमध्ये 1959 साली आणि दिल्लीमध्ये 1961 साली. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं बरं का, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आसाममध्ये, ठीक आहे, आसाममध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाले होते करणं. ठीक आहे, आपण आसाम अकॉर्ड वगैरे सुद्धा बघितलं आहे. तर ज्यावेळी आसाममध्ये प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी आपण काय सांगितलं की बाबा रिजनल इम्बॅलन्स आहे. ठीक आहे, ॲक्च्युली सरकार कमिशन जे होतं किंवा सरकार कमिटी जी होती, ओके, त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की रिजनल इम्बॅलन्स कमी करण्यासाठी प्रत्येक स्टेटमध्ये एखादी IIT असली पाहिजे करणं. ठीक आहे, तर आपण काय केलं, आपण म्हणजे कोण, तर तत्कालीन जे पंतप्रधान होते राजीव गांधी, त्यांनी काय सांगितलं की आम्ही आसाममध्ये सुद्धा एक IIT टाकणार. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे प्रस्थापित झाली कुठलं, तर IIT गुवाहाटी. ओके, कुठली प्रस्थापित झाली, IIT गुवाहाटी, आणि ही 6वी इन्स्टिट्यूट होती IIT गुवाहाटी. पहिली कुठली होती, IIT खरगपूर. त्यानंतर IIT बॉम्बे, मद्रास, कानपूर, दिल्ली, आणि 6वी झाली ती आपली IIT गुवाहाटी झाली. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं हां का. ओके, त्यानंतर 2001मध्ये जी रुर्की होता, ठीक आहे, जे ओल्डेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज होता इंडियामध्ये, त्यालासुद्धा IIT रुर्कीचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे, रुर्कीला काय केलं आपण, त्याला चेंज केला IIT रुर्कीमध्ये. कधी, 2001मध्ये. ओके, त्यानंतर अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आणण्यासाठी दुसरी कमिटी आली, ती आली SK जोशी कमिटी. कमिटीचं नाव लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नलिनी सरकार आणि SK जोशी. पहिली कुठली होती, पहिली होती नलिनी सरकार, दुसरी आहे SK जोशी. तर SK जोशी कमिटी जी आहे ते 2003मध्ये अस्तित्वात आली. ठीक आहे, आणि त्यांनीसुद्धा काय केलं, तर त्यांनीसुद्धा काही रेकमेंडेशन्स दिले. ओके, रेकमेंडेशन दिले कशासाठी, तर IITसाठी. आणि त्यानुसार 2008 ते 2009 दरम्यान, ठीक आहे, दुसरे IITs प्रस्थापित झाले. कुठे कुठे, गांधीनगर येथे, जोधपूर येथे, हैदराबाद येथे, इंदौर येथे, पटना, भुवनेश्वर, रोपर, मंडी. ठीक आहे, त्यानंतर पुढे 2012मध्ये जे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी होता, ठीक आहे, त्यालासुद्धा चेंज करून काय केलं आपण, IIT BHU करून टाकला. ओके, IIT वाराणसी, त्याला सिम्पलमध्ये आपण म्हणतो IIT वाराणसी किंवा IIT बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ठीक आहे, 2015 ते 16 दरम्यान अजून 6 नवे IIT जॉईन झाले. ओके, 6 नवे IIT जॉईन झाले. कुठले कुठले, तिरुपती, पलक्कडल, धारवाड, भिलाई, गोवा आणि जम्मू. ठीक आहे, कुठले कुठले आहेत ते, तिरुपती, पलक्कडल, धारवाड, भिलाई, गोवा आणि जम्मू. ओके, त्यानंतर 2016मध्ये एक बिल अमेंड केला गेला आणि इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद आहे त्याला IIT धनबाद याच्यामध्ये कन्वर्ट करण्यात आला. कुठलं, इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद जे होतं त्याला IIT धनबादमध्ये कन्वर्ट करण्यात आला. ओके, आता खूपच जास्त महत्त्वाचं आपल्याला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघायचं आहे. ठीक आहे, IITचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असतो तर लक्षात ठेवा. IITच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये सर्वात वरती असतो व्हिजिटर. ठीक आहे, सर्वात वरती जी पोस्ट आहे ते आहे व्हिजिटर. आणि आपले जे काय म्हणतात त्याला, जे प्रेसिडेंट आहेत, ठीक आहे, जे राष्ट्रपती आहे ते एक्स ऑफिशियो व्हिजिटर असतात. ठीक आहे, सर्वात वरची पोस्ट कुठली आहे, ते व्हिजिटरची आहे. आणि आपले जे राष्ट्रपती आहे ते या पोस्टवरती विराजमान असतात करणं. ठीक आहे, त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची पोस्ट आहे म्हणजे व्हिजिटरचं खालची जी पोस्ट आहे ती आहे IIT काउन्सिल. ठीक आहे, आता IIT काउन्सिलमध्ये कुठले कुठले मेंबर्स असतात आणि काय काय असते IIT काउन्सिलमध्ये आपण बघून घेऊयात. ओके, सर्वात पहिले जे आपले युनियन गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर इन चार्ज ऑफ असतात टेक्निकल एज्युकेशनचे, ते याचे मेंबर असतात. ठीक आहे, काय बोललो मी, तर IIT काउन्सिलमध्ये मेंबर्स कुठले कुठले असतात ते आपल्याला बघायचं. ओके, तर युनियन गव्हर्नमेंटमध्ये जे टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे मिनिस्टर इनचार्ज असतात ते याचे मेंबर असणार. त्यानंतर IITचे जे चेअरमॅन असतात ते या IIT काउन्सिलचे मेंबर असणार. तसेच IITचे डायरेक्टर्स, चेअरमॅन ऑफ युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, डिरेक्टर जनरल ऑफ CSIR, चेअरमॅन ऑफ IISc, डिरेक्टर ऑफ IISc, 3 पार्लमेंटचे मेंबर, जॉईंट काउन्सिल सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट अँड 3 अपॉइंटीज ईच ऑफ द युनियन गव्हर्नमेंट. तसंच AICTE अँड द व्हिजिटर. ओके, तर लक्षात ठेवा हे सर्व याचे मेंबर्स असतात. डायरेक्ट नोट्स बनवून घ्या आणि पुन्हा पुन्हा याला रिवाईज करा. ओके, महत्त्वाचं आहे कारण आपल्याला IIT एक स्पेशल तिथे सेक्शन सांगितलं आहे. ओके, त्यानंतर IIT काउन्सिल जी आहे तर IIT काउन्सिलचं खाली असते बोर्ड ऑफ गव्हर्नर. ठीक आहे, आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर प्रत्येक IITसाठी असतात.
ओके, IIT काउन्सिलच्या खाली काय असते तर बोर्ड ऑफ गव्हर्नर असते. वरती व्हिजिटर, त्याच्या खाली IIT काउन्सिल आणि IIT काउन्सिलच्या खाली आपला बोर्ड ऑफ गव्हर्नर. ठीक आहे, बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या खाली ओके लक्षात घ्या, बोर्ड ऑफ गव्हर्नर आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या खाली डिरेक्टर असतात आणि डिरेक्टर कोण असतात तर डिरेक्टर बेसिकली CEO असतात, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात. कुठले तर IITचे. डिरेक्टरच्या खाली असतात डेप्युटी डिरेक्टर. ठीक आहे, डिरेक्टरच्या खाली कोण असतं, डिरेक्टरच्या खाली असतात डेप्युटी डिरेक्टर. डिरेक्टर आणि डेप्युटी डिरेक्टर यांच्या खाली असतात डीन, हेड ऑफ द डिपार्टमेंट, रजिस्ट्रार, प्रेसिडेंट ऑफ द स्टुडंट काउन्सिल अँड चेअरमॅन ऑफ द हॉल मॅनेजमेंट कमिटी. ठीक आहे, काय बोललो मी तर आपलं जे डिरेक्टर आणि डेप्युटी डिरेक्टर आहे त्यांच्या खाली कोण असेल तर डीन असेल, हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल, रजिस्ट्रार असेल, प्रेसिडेंट ऑफ द स्टुडंट काउन्सिल असेल, चेअरमॅन ऑफ द होल मॅनेजमेंट कमिटी असेल. ठीक आहे, आणि हा जो रजिस्ट्रार असतो ना खूप जास्त महत्त्वाचा आहे का, रजिस्ट्रार असतो तो चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो IITचा. ठीक आहे, आणि डे टू डे काम जे काही असतात, रोजमर्राचे जे काही काम असतात त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम कोण करतो तर तो रजिस्ट्रार करतो. ठीक आहे, त्यानंतर हेड ऑफ डिपार्टमेंट असतात. तर हेड ऑफ डिपार्टमेंट असतात ते त्याच्यामध्ये त्यांच्या अंतर्गत कोण कोण येतात तर प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर. ठीक आहे, त्यानंतर वॉर्डनच्या खाली चेअरमॅन आणि हॉल ऑफ कमिटी. ओके, वॉर्डन जे आहे ते चेअरमॅन ऑफ हॉल ऑफ मॅनेजमेंट कमिटी जे आहेत. ठीक आहे, चेअरमॅन ऑफ हॉल ऑफ मॅनेजमेंट कमिटी त्याचा अंतर्गत येतात. ठीक आहे, म्हणजे चेअरमॅन ऑफ हॉल ऑफ मॅनेजमेंट कमिटीवरती त्याचा खाली वॉर्डन. ओके, आता काही इम्पॉर्टंट फेस्टिवल्स होतात IITsमध्ये, तर त्यांच्याविषयी थोडीशी पटापट आपण लिस्ट आहे ते बघून घेऊ. तर शास्त्र जे आहे ते IIT मद्रासचं टेक्निकल फेस्टिवल आहे का, टेक्निकल आणि कल्चरल असे 2 टाईपचे फेस्टिवल असतात. आता आपण टेक्निकल फेस्टिवलविषयी बघूया. तर IIT मद्रासमध्ये कुठलं होतं तर शास्त्र, IIT खरगपूरमध्ये क्षितिज, IIT बॉम्बेमध्ये टेकफेस्ट, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, IIT बॉम्बेचा टेकफेस्ट. त्यानंतर टेक्नेक्स जे असतं ते IIT वाराणसीमध्ये होते, कॉग्निझन्स IIT रुर्कीमध्ये होतो, कॉन्सेटो IIT धनबादमध्ये होतो, निविसन IIT हैदराबाद, अमलथिया हे IIT गांधीनगर, टॅक कीर्ती कानपूर, त्रिष्ट दिल्ली, त्रिष्टसुद्धा आपल्याला न्यूजमध्ये होतं हां का, त्रिष्ट, टेक्निशे गुवाहाटी, विशनेर भुवनेश्वर, टेक्नंटस हे जम्मू, टेक्नंटस ठीक आहे ते जम्मू, एक्सोडिया मंडी, फ्लक्सस इंदौर, सेलेस्टा पटना, इग्नस हे जोधपूरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर IIT बॉम्बेचा जो टेकफेस्ट आहे तो खूप जास्त फेमस आहे, काही लक्षात ठेवा. त्यानंतर काही कल्चरल फेस्टिवल्स असतात. ठीक आहे, त्याची एक लिस्ट आपण बघून घेऊ पटापट. थॉम्सो रुर्की येथे, कशी यात्रा वाराणसी, अल्केरिंगा गुवाहाटी, एक्झोडिया मंडी, सारंग मद्रास, स्प्रिंग फेस्ट खरगपूर, रेंडेझवोस हे दिल्ली येथे, तिरुत्सवा तिरुपती, श्रीजन धनबाद, त्यानंतर अन्वेष पटना, स्पंदन जोधपूर, इन्फिनिटो जम्मू, पेट्रिकोर पालाकड, ब्लिथोकोन, त्यानंतर काय आहे ब्लीथ क्रोन. ठीक आहे, तर ब्लीथ क्रोन गांधीनगर, एलान हैदराबाद, अल्माफेस्ता भुवनेश्वर, मूड इंडिगो IIT बॉम्बे. ठीक आहे, त्याला मूड सुद्धा म्हणतो. IIT बॉम्बे लक्षात ठेवा आणि आता जम्मूच्या एक जे आहे त्याला लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर अंतरंगीन किंवा अंतरग्नी हे कुठे कानपूर येथे, जेजिस हे रोपर येथे. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं काय तर QS रँकिंग. तर QS रँकिंग काय असते तर जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत ठीक आहे हायर एज्युकेशनचे तर त्यांना हे रँकिंग द्यायचं काम करतो आणि वर्ल्ड लेवलवरती QS रँकिंग काढली जाते. तर 2019 अनुसार IIT बॉम्बे जो होता ते 162व्या स्थानावरती होता, IIT दिल्लीचा आहे ते 172वा होता. याला सध्या लक्षात ठेवू नका. ठीक आहे, का बरं कारण आपली एक्झाम होईपर्यंत अजून चान्सेस आहेत की QS रँकिंग जे आहे त्याचं अपडेटेड व्हर्जन येऊन जाईल. ठीक आहे, तर आपण ते अभ्यास करणार आहे, याला लक्षात ठेवू नका. ओके, तर हे आपण माहिती बघितली IIT विषयी. ओके, याचे नोट्स बनवून घ्या पटापट, खूप जास्त महत्त्वाचं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 अनुसार आणि त्याच्यामध्ये सर्व दिले गेले. ठीक आहे, सध्या 23 आहेत एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नलिनी सरकार कमिटी होती आणि दुसरी आपण कुठली बघितली होती तर SK जोशी कमिटी. ठीक आहे, हे कमिटी लक्षात ठेवायचं खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढे कृषी क्षेत्रास हानिकारक निर्णय नाहीत. ठीक आहे, ते सर्व महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. काय आहे तर कृषी क्षेत्रास कुठलेही हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी येथे सांगितलेला फिक्की वार्षिक सभेत ते बोलत होते. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे फिक्की. ठीक आहे,
तर फिक्कीचा फुल फॉर्म घ्या सर्वात आधी. तर द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. काय? द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कधी प्रस्थापित झाली होती? तर ते 1927 साली प्रस्थापित झाली होती. कोणी केली होती? तर महात्मा गांधीजीच्या ॲडवाईसने GD बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूर यांनी मिळून ही ऑर्गनायझेशन प्रस्थापित केली होती. ही लार्जेस्ट, ओल्डेस्ट आणि अपेक्स बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. सर्वात ओल्डेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन कुठली? तर ती फिक्की. ओके. फिक्कीमध्ये सध्या जर आपण बघितलं तर 2,50,000 एवढे कंपनीज हे फिक्कीचे मेंबर्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, त्यानंतर जे MSCs आहेत त्यांनासुद्धा प्रतिनिधित्व आहे. सध्या 12 राज्यामध्ये आणि 8 देशांमध्ये हे फिक्कीचा जे म्हणूया प्रभाव आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर फिक्की जी आहे ती ATA कार्नेट. ठीक आहे. आता 88 कार्नेट काय आहे तर लक्षात ठेवा. 88 कार्नेट एक प्रकारचा पासपोर्ट असतो. ठीक आहे. 88 कार्नेट काय असतो? एक प्रकारचा पासपोर्ट असतो. कशासाठी? तर एखादं गुड्स वगैरे जर आपल्याला न्यायचे असेल भारतामधनं बाहेरच्या देशामध्ये, तर ते नेण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र लागतात. त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण ATA कार्नेट म्हणतो. आणि हे ATA कार्नेट जे आहे ते काय करतो? तर ते ड्युटी फ्री टेम्पररी एक्सपोर्ट, ठीक आहे, आणि इम्पोर्ट हे प्रोव्हाइड करतो. ड्युटी फ्री किंवा टॅक्स फ्री टेम्पररी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट प्रोव्हाइड करतो. आणि लक्षात ठेवा त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असते. ठीक आहे. पासपोर्टसारखं आहे ना, तर त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असते. आणि ते द्यायची एक्सक्लुझिव्ह ऑथॉरिटी जे आहे ते फिक्कीकडे आहे. ठीक आहे. जे ATA कार्नेट आहे ते द्यायची ऑथॉरिटी कोणाकडे आहे? तर ते फिक्कीकडे आहे. ठीक आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ओके. ओके. त्यानंतर पुढे बघूया. इथे बघा, इथे लिहिलं गेलं आहे की फिल्म क्रू आहे तर त्याचे जे इक्विपमेंट असतात, जर्नलिस्ट झाले, इंजिनियर्स झाले, म्युझिशियन झाले, इंडस्ट्री पर्सन झाले, तर त्यांचे जे इक्विपमेंट असतात त्यांना एक देशामधून दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठी आपल्याला ATA कार्नेट लागतो करणं. ठीक आहे. आणि त्याची ऑथॉरिटी कोणाकडे आहे ते द्यायची? तर ते ऑथॉरिटी आहे फिक्कीकडे. इम्पॉर्टंट पर्सन कोण आहे? तर संगीता रेड्डी हे सध्याचे प्रेसिडेंट आहेत. उदय शंकर सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे. राजीव मेहता हे व्हाईस प्रेसिडेंट आहे. पवन कुमार अग्रवाल जे आहे ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. आणि दिलीप मित्रा चेनॉय जे आहेत ते सेक्रेटरी जनरल आहेत. ठीक आहे. प्रेसिडेंट लक्षात ठेवा संगीता रेड्डी. ओके. त्यानंतर पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. कंचनाळेविषयी अजून महत्त्वाची आहे न्यूज. ठीक आहे. थोडीशी बघून घेऊ. तर 1988 साली शेतकरी चळवळीतले प्रमुख नेते शरद जोशी यांची सभा कोल्हापूरच्या गांधी मैदानावर होणार असताना स्थानिक पुढाऱ्यांनी ती होऊ न देण्याचा चंग बांधला होता. कंचनाळे यांनी निर्भीडपणे अध्यक्षपद स्वीकारले होते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा हे जे आपली शेतकरी चळवळ होणार होती 1988 मध्ये त्याचे अध्यक्षपद कोणाकडे होते? तर ते सुद्धा कंचनाळे यांनी भूषवले होते करणं. ठीक आहे. त्यानंतर 1959 साली महाराष्ट्र केसरी व हिंद केसरीसाठी निवड झाली होती त्यांची. रुस्तम हिंद, बंता सिंग आपण त्याच्याविषयी बघितलं की त्यांना हरवून त्यांनी हिंद केसरीची गदा जी होती ते स्वतः मिळवली होती. कोणी दिली होती ही गदा? तर पंतप्रधान आपले जवाहरलाल नेहरूजी आणि त्या काळातले आपले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ही गदा सोपवली होती. त्यानंतर आपण बघितलं तर ते रशियाला गेले होते, परंतु रशियाला काय त्यांना जमलं नाही करणं. त्यानंतर दिल्लीत येऊन त्यांनी पुन्हा प्रशिक्षण घेतलं आणि नंतर जाऊन लोकांना म्हणजे जे इतर प्रतिस्पर्धी होते त्यांना हरवलं होतं. ठीक आहे. तर हे होतं आजचं आपलं डिस्कशनमध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. आपण टेलिग्राम या चॅनलवरती आपली एक चॅनल स्टार्ट केलं आहे टेलिग्रामवरती. ठीक आहे. तर त्याची जे लिंक आहे ते सुद्धा मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन टाकेन. आणि जी काही माहिती आहे ओके PDF झालं किंवा इतर जी माहिती आहे ते सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. कुठलाही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा यूट्यूबचा ते डाऊट मेन्शन करू शकता. ओके. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.